नमस्कार मित्रांनो, ट्रेडिओलॉजी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं परत एकदा ॲनालिसिस बघणार आहोत. आज निफ्टीची एक्सपायर होती, त्यामुळे आपण बघू शकतो 21,182च्या आसपास निफ्टीने क्लोजिंग दिलेली आहे. आपण 15 मिनटाचा टाईम फ्रेम यूज करतोय. तर या ठिकाणी आपण चार्टवरती बघू शकतोय, मी कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं त्याच पद्धतीनं मार्केटने आज बिहेवियर केलेलं आहे. या ठिकाणी मी मागच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर मी काय डिस्कस केलं होतं, जर मार्केट जर आज जर गॅप अप ओपनिंग जर देत असेल तर कुठेतरी एक साईडवेज झोन क्रिएट करण्याची जास्त पॉसिबिलिटी आहे. आणि त्याच पद्धतीनं मार्केटने या लेवलला एक साईडवेज झोन क्रिएट करून मार्केटने काय केलेलं आहे, जे ऑप्शनचे प्रीमियम आहेत ते डिके केलेले आहेत. त्यामुळे बऱ्याच जणांना या ठिकाणी आजच्या दिवशी लॉस पण झाला असेल. उद्या शुक्रवारी 15 तारखेला आपण कशा पद्धतीने निफ्टीमध्ये ट्रेडिंग करू शकतो त्याबद्दल आता डिस्कस करूया. ऑलरेडी मार्केट काय झालेलं आहे, लाईफ टाईम हायला ट्रेड करत आहे. नवीन हाय क्रिएट केलेला आहे निफ्टीने. 21,210चा हा नवीन हाय क्रिएट केलेला आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो चार्टवरती एक फ्लॅग पॅटर्न मार्केटने क्रिएट केलेला आहे. ठीक आहे, तर या फ्लॅग पॅटर्नवरती बरेचसे रिटेल ट्रेडर असतात, जे बिगिनर असतील किंवा जे पॅटर्न ट्रेड करतात, ते काय करतील, या ठिकाणी एक बुलिश पॅटर्न तयार झाला आहे त्यामुळे या ठिकाणी ब्रेकआउटच्या वेट करत असतील किंवा ऑलरेडी या ठिकाणी बाईंगसाठी ट्रेड त्यांनी घेऊन ठेवलं असेल तर त्यांचे जे एस एल आहेत, पहिल्यांदा मार्केट काय करेल, त्यांचे एस एल कलेक्ट करेल. आता उद्या जर समजा या ठिकाणी फ्लॅट ओपनिंग झाली, या लेवलला साधारण या झोनमध्ये फ्लॅट ओपनिंग झाली तर साधारण एक या ठिकाणी एक ब्रेकआउट सिनारिओ मार्केट क्रिएट करू शकतं. त्यानंतर इथे काय करेल, एक रिटेल ट्रेडर जे असतात त्यांना इथं इन्व्हाइट करू शकतं ब्रेकआउटवरती. आणि त्यानंतर एक डाऊनसाईड मोमेंटम आपल्याला काढू शकतं. ठीक आहे, तर या पद्धतीने जर सिनारिओ क्रिएट होत असेल, ब्रेकआउट करून या ठिकाणी समजा जर एक 15 ते 20 मिनटं मार्केटने टाईमपास केला तर आपण एक डाऊनसाईडचा मोमेंटमसाठी एक ट्रेड घेऊ शकतो. ठीक आहे, त्याचबरोबरीनं समजा जर या ठिकाणी गॅप अप ओपनिंग होण्याची पॉसिबिलिटी कमी आहे, कारण ऑलरेडी मार्केट लाईफ टाईम हायला आहे. ऑलरेडी मागच्या बऱ्याच दिवसापासून स्ट्रॉंगली बाईंग येताना दिसत आपण बघतोय. या ठिकाणी मोठे मोठे गॅप अप ओपनिंग देऊन मार्केटने दिलेले आहे आणि हे अजून गॅप पण फिलिंग केलेले नाहीत. त्यामुळं पॉसिबिलिटी कमी आहे की गॅप अप ओपनिंग होईल. तरी पण इन केस जर गॅप अप ओपनिंग झाली तरी पण जास्त पॉईंटने होणार नाही. जर या ठिकाणी जर गॅप अप ओपनिंग झाली तर एक डाऊनसाईड मोमेंटम क्रिएट आपल्याला करता येईल, कारण इथे जे ते ऑलरेडी या ठिकाणी काय झालेले आहेत, बायर्स इन्व्हाइट आहेत, बायर्स आलेले आहेत, त्यांचे एस एल कुठेतरी मार्केट कलेक्ट करण्यासाठी एक डाऊनसाईड मोमेंटम क्रिएट करू शकतात. ठीक आहे, त्यानंतर जर गॅप डाऊन ओपनिंग झालं तर काय करता येईल, तर या ठिकाणी समजा या लेवलला जर गॅप डाऊन ओपनिंग झाली तर मार्केट काय करू शकतं, जसं की पहिली जर जी कॅन्डल असते 5 मिनिटाची कॅन्डल समजा क्रिएट झाली, एक रेड कॅन्डल क्रिएट झाली, त्यानंतर नाही तर सेलरला इन्व्हाइट होतील, त्यानंतर एक या लेवलवरून एक बाईंग येण्याचे चान्सेस आहेत. या लेवलवरून बाईंग आली तर इमिजिएटली मार्केट काय करू शकतं, एक डाऊनसाईड मोमेंटम देऊ शकतं आणि हा जो गॅप आहे तो फिल करू शकतं. जर या ठिकाणी आपण फिबोनाची टूल यूज करून बघितलं, फिबोनाची रिट्रेसमेंट टूल, तर आपल्याला एक लेवल आपल्याला पाहायला मिळेल, ज्या लेवलमध्ये मार्केटने सध्या क्लोजिंग दिलेले आहे 16.8%. जी लेवल आहे, या लेवलला मार्केटने एक्झॅक्टली रिॲक्ट करत या ठिकाणी सेलरला इन्व्हाइट केलेलं आहे. म्हणजे हा जो आहे तो रेजिस्टन्स म्हणून वर्क करणार आहे. 61.8 ही लेवल आपल्यासाठी लास्ट डिपेंडिंग लेवल असते, त्याच पद्धतीने ही लेवल काम करत असते. त्यामुळे इथून एक रिव्हर्सल पाहायला मिळू शकतो, एक मेजर करेक्शन मार्केटमध्ये आपल्याला पाहता येईल. त्यामुळे इथून एक आपण सेलची अपॉर्च्युनिटी या ठिकाणी आपण घेऊ शकतो. जर आपण करंट जी लो आणि हाय आहे त्याला जर आपण मार्क केलं तर आपल्याला इम्पॉर्टंट लेवल मिळतात 23.60%, 38.2 आणि 50%. ठीक आहे, तर या लेवलपासून मार्केट काय करू शकतो, एक अपसाईड मोमेंटम क्रिएट करण्याचे चान्सेस आपल्याला या ठिकाणी येऊ शकतात. कारण जर
50%ला या ठिकाणी जर गॅप फिलिंग जर करून वरच्या बाजूला जात असेल तर मग एक नवीन हाय क्रिएट करून मार्केट एक मोमेंटम क्रिएट करण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर आपण बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टीच्या 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये आपण या ठिकाणी एक फ्लॅग पॅटर्न बघू शकतो. तर एक्झॅक्टली या लेवलला मार्केट सध्या क्लोजिंग झालेले आहे आणि बँक निफ्टीमध्ये 47,732 ही जी लेवल आहे या लेवलवरती क्लोजिंग झालेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो. जर समजा इन केस एक पॉसिबिलिटी म्हणून एक या ठिकाणी मार्केट फ्लॅट ओपनिंग दिली तर एक अपसाईड मोमेंटम क्रिएट करू शकतो, कारण या ठिकाणी एक एम पॅटर्न क्रिएट झालेला आहे. या पॅटर्न ट्रेडवरती या ब्रेकआउटवरती म्हणजेच या ब्रेकडाऊनवरती बरेचसे रिटेल ट्रेडर सेल साईडसाठी इंटरेस्टेड असतील. त्यांची एस एल मार्केट कलेक्ट करेन त्यानंतर एक डाऊनसाईड मोमेंटम क्रिएट करू शकतं. त्यामुळे ही एक आपल्याला एक अपॉर्च्युनिटी आहे या ठिकाणी की एक अपसाईड मोमेंटम एक शॉर्टमध्ये घेऊ शकतो. या ब्रेकआउट नंतरनं एक डाऊनसाईड मोमेंटम आपल्याला पाहायला मिळू शकते. ठीक आहे. त्यानंतर जर गॅप अप ओपनिंग झाली या लेवलच्या वरच्या बाजूला जर गॅप अप ओपनिंग झाली तर डाऊनसाईड मोमेंटम आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि जर या ठिकाणी कुठेतरी एक गॅप डाऊन ओपनिंग झाली तर पहिल्यांदा या एम पॅटर्नवरचे जे सेलिंग केले त्यांना पहिला रिमूव्ह करेल, त्यानंतर एक डाऊनसाईड मोमेंटम क्रिएट करून हा गॅप फिल करू शकता. तर हे आपले सिनारिओ आहेत. या लेवल्सवरती तुम्ही जर लक्ष देऊन काम केलं तर तुम्हाला चांगले ट्रेड भेटू शकतात. त्यामुळे आता कालच्या व्हिडिओमध्येच आपण डिस्कस केल्याप्रमाणेच मार्केटने आज बिहेवियर केलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही या लेवल्सवरती काम केलं तर तुम्हाला नक्कीच चांगले ट्रेड मिळू शकतात. त्यामुळे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मित्रांना शेअर करू शकता. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. जे काही व्हिडिओ अपलोड होतात ते तुम्हाला डायरेक्टली पाहता येतात. त्यामुळे सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.